छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। येथे जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुण अभियंत्याला हॉटेल मालक समजून टोळक्याने त्याच्या छातीत चाकू खुपसला आहे। या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। पुढे बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। संतोष राजू पेड्डी वय वर्ष 28 असं मयत अभियंत्याचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष पेड्डी हा IT अभियंता आहे। त्याचे BTech झालेले असून तो एक IT कंपनीत वर्क फ्रॉम होम काम करत होता। त्याच्या कुटुंबियांचा रोपळेकर चौक भागात पारंपरिक डेअरीचा व्यवसाय आहे। कुटुंबातील सदस्य लग्नासाठी हैदराबादला गेलेले असल्याने संतोष एकटाच घरी होता। गुरुवारी मध्यरात्री त्याचे काम शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास संपले। तेव्हा संतोषला भूक लागल्याने त्याने तेथेच राहणारा कार चालक राधेश्याम अशोक गडदे वय वर्ष 20 याला बोलावले। दोघेही कारने जेवण करण्यासाठी बीड बायपास मार्गे झालटा फाट्याच्या दिशेने निघाले। त्यांना यशवंत हॉटेल सुरू असल्याचे दिसले। त्यांनी कार उभी करून ते दोघेही हॉटेलकडे निघाले। संतोष पेड्डी हॉटेलमध्ये शिरणार तेवढ्यात आतून एक टोळके गोंधळ घालत आले होते। संतोष हाच हॉटेलचा मालक असल्याचे समजून टोळके त्याच्यावर धावून गेले। संतोष टोळक्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता। तो म्हणाला, मी फक्त जेवण करण्यासाठी आलोय। मात्र टोळक्यातील एकाने थेट संतोषच्या छातीत डाव्या बाजूला चाकू खुपसला। हा वार थेट हृदयाच्या जवळ लागल्याने संतोष जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। वाहन चालक गडदेने संतोषला जखमी अवस्थेत तात्काळ उचलून कारने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी संतोषला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे, सहाय्यक निरीक्षक समाधान पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। हॉटेल आणि आजूबाजूचे CCTV फुटेज तपासून फरार आरोपींचा शोध सुरू केला।